ट्रॉपिकल डिसिड्यूअस म्हणजे पान. बोला. आज सकाळ सकाळच थाट मांडलाय जणू. तुम्हाला काही काम धंदे नाहीत का हो? एवढा अभ्यास कशाला करत असते तू? कारण मला ना कलेक्टर व्हायचंय म्हणून. कलेक्टर कशाला? तुम्हाला विषय मस्त बदलता येतो. मी तुम्हाला मग अशी म्हणलं का तुम्हाला काही काम धंदे नाहीत का? आणि एक मिनिट, मला आधी एक सांगा, तुमचे आई बाप तुम्हाला काही म्हणत नाही का हो? शोधत नाही का ते तुम्हाला? आई बाप? आमचे बापच आमचे आई आणि बाप आहेत. म्हणजे एक काम करा, वर बघा. काय दिसतंय? छत मंदिराचं. ते नाही हो, त्याच्या वर काय असतंय? छताच्या वर आबाळ. हा, आबाळे. तिथंच कुठेतरी आमची आई राहते. आणि तेव्हापासूनच आमचे बाप आहेत ना, तेच आमचे आई आणि बाप आहेत. तुम्हाला आठवण नाही येत माईची? आठवण येते हो, आधी लय यायची, पण आता असं वाटतं ती संगच आहे माझ्या. म्हणजे आपण जाईल तिकडं आबाळ संगच असतं ना आपल्या, असं म्हणतोय मी. अरे तुम्हाला एक सांगू, म्हणजे मी असं कुणाला सांगितलं नाही, पण आज तुम्हाला सांगावंसं वाटतंय. सांगा की. माझं पण कोणीतरी आहे वर आबाळात, त्याच्यासाठी मला कलेक्टर व्हायचंय. तुम्ही मगाशी म्हणालात ना कलेक्टर का व्हायचंय ते, आणि मी होणार आहे बर का कलेक्टर. कोण आहे आबाळात? माझा अमोल दादा. लवकर चल, मम्मीला तुझी वाट बघत्या. काय झालं? अगं लय चिडल्या तू, चल लवकर. बरं बरं, हे घे चल. मम्मी अगं तिकडे. दिप्या, काय रे, काय झालं तुला? अगं दीदी ती चटका लागलाय थोडा. चटका लागला म्हणजे कसं काय? तुझ्यामुळे झालंय ते का ते तूच सांग. मम्मी आता माझ्यामुळे काय झालंय? अरे सांग ना काय झालं, लय लागलंय तुला. आता कळवळा येऊन काय उपयोग, झालं ते झालं आप्पे. मम्मी अगं सांग तरी काय झालंय. दीपक, अरे घरात कर की काय करायचंय ती. पावसा पाण्याचं काय करतो बाहेर? चल तुला लाईट लावून देते. ए बाळा चल, तू तोंडाला काय झालं? अगं मग मी रील करत होतो. कर कर कर, मी आलेच. मम्मी अगं बोलून बोलून माझ्या कशाला कोरड पडल्या, मला वाट चहा पाहिजे होता. आपली दीदीला सांग की चहा ठेवायला. बरं थांब, मी सांग. नको नको नको, तू कशाला? तिकडे बायका तुझी वाट बघत असतील, तुला उशीर होतोय ना. जा लवकर, नाही तर सोनू नक्का बोंबलेल तुझ्या नावाने. सांगा तिला. हो मी सांगतो, तुझा आलेच मी. आपी दीदी चहा ठेव. आता ती रानात अभ्यासाला गेले म्हणून सांगितलं असतं तर लॉहीनं तर राडात घातला असता की. दिप्या भावा, तो आहेस म्हणून या घरात शांतता आहे बघ. चला मस्तपैकी चहा करूया. कळलं काय झालं ती? तू इथं असतीस तर झालं असतं का हे? जर तरला काय उपयोग नसतोय आप्पे. मलाही रोज वाटतं त्या दिवशी त्याला जाऊ दिला नसता तर. मम्मी अगं पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे, आणि या परीक्षेत जर कमी पहिली आली ना तर अख्खी फी माफ होणार आहे, आणि वर क्लास पण लावायला मिळेल. आता क्लासचं कुठं आलं मधनच? अगं आता वर्षभर केली की मी माझी तयारी. थांब थांब, मम्मी हे बघ, या परीक्षेत जर कमी पहिली आली ना तर अख्खी फी माफ होणार आहे,
तू क्लासला गेल्यावर घरातली कामं कोण करणार? मीच करायचं का ग सगळं? वाकळं मीच शिवायच्या, स्वयंपाक पाणी सगळं मीच करायचं. मी सगळं करून जायचंय. हा आप्पे, मला तुझ्या अभ्यासातलं लय काही कळत नाही बघ, पण ते असते ना माणसाच्या मूळ गरजा. मम्मी अगं मूळ नसतंय ती, मूलभूत असते. अन्न, वस्त्र आणि घर. निवारा. हा हा तीच ती. हे घे. इकडे येतो, ये इकडे. आज तुला दाखवतेस घरात काय आहे काय नाही ते. बघ, हे बघ. बघ ना, तू स्वयंपाक करतीस पण तुझं डोकं भलतीकडे असतं म्हणून तुझ्या ध्यानात येत नाही. ही बघ, ही तूर डाळ संपत आली आहे ना. चांगला तांदूळ कधी खाल्ले आठवते तुला? नाही ना. का? तर आपल्या तोंडाला राशनच्या तांदळाची सवय झाली आहे. या डब्यात काय असो नाही तर नसो, घरातल्या माणसांनी पोटभर खाऊन ढेकर दिला पाहिजे हे आपल्या बाई माणसालाच बघायला लागतंय ना. मला सांग आपे, आपण किराणा कधी भरलाय ग? अगं आपण किराणाच भरला नाही, असंच अर्धा किलो तांदूळ, डाळ, मीठ असंच आणून खातोय आपण. मम्मी झालं नाही माझं अजून, तू इकडे. मम्मी चल ऐक ना. ये. बापूंकडे 2 शर्ट आणि 2च पॅन्ट आहेत धडशा. पावसाने सुकत बी नाहीत ग, तरी बी तसंच घालून जाते तू. ही साडी एकच चांगली साडी आपल्याकडं, उद्या तुला कोणी बघायला आलं तर नेसवायला, ती बी कुणा तरी आहेरात दिलेली. बनियान पारी रजले ग, धुताना अपदात धुवायला लागतंय का? तर फाटल म्हणून. मम्मी ये बस इथं. मला सांग, आपलं घर कुठे आहे? हे काय आपलंच तर घर आहे. हे आपलं घर आहे? तुझ्या आजोबांची जमीन होती, 2 खानाचं का होईना पण घर होतं. पण धरणाच्या पाण्याने सगळंच गिळलं ना. आपल्याला इथं भाड्याच्या घरात येऊन राहायला लागतंय. तुझे चुलते कुठं कुठं जाऊन राहिली, लोकांची घरं झाली, रान झालं, आणि आपण हा इथंच आहे. तुझे बापू कधी पैशांचा विचार करत नाही, आणि पोरीचं शिक्षण म्हणले की बाप हरपतोच. तुझा बापू स्वप्न बघणार आहे, आणि मी रोजचं रोज जगणारी. तुझ्या बापूंना लाल दिव्याची गाडी दिसती, त्यात तू झोकात बसलेली दिसती. मला उद्याचा दिस दिसतो, संपलेले गहू दिसतात. पै पै जोडून संसार केला गाप्पे, पण आता नाही होत. बापूंच्या बी गुडघ्यातलं वंगण संपत आलंय. 30-35 वर्ष झालं वडाक चालून त्यांची बी हाडं खिळखिळी झाली, पण ते तुला शब्दानी बोलणार नाहीत. तू याचा बी विचार कर. उद्या तुझं लगीन व्हायचंय, त्यासाठी बी पैसा लागल. दीप्याला बी धंदा पाणी काढून द्यावा लागल. उद्या त्याचं लगीन करायला स्वतःचं घर नको? कोण दिला आपल्याला पोरगी? कळते ना आपे तुला मी काय म्हणते? मम्मी कळतंय का सगळं? कळते तर वळून घे ग पोरी. माणसानं नेहमी हातरून बघून पाय पसरावेत. तुझे बापू असला कसला विचार न करून उडी मारणार आहेत. थोरला बी त्यांच्यावरच गेला, आणि त्यानं बी उडी. तुझं असं होणे असं वाटतं बाळा मला. बाईच्या जातीनं सगळा विचार करून वागावं. बघ तुला काय वाटतं, तू आणि बापू ठरवा काय ते. मी असं का पण बोलते ग? मला एक सांग, तू एवढा अभ्यास करतीस, रात्रात जागतीस, खात नाही पीत नाही, तू पास होशील याची गॅरंटी आहे का बाई तुला? मम्मी मी आवडते. मम्मी अगं मम्मी चणचणतंय.
काय नाही बाळा, थोडे दिवस होईल त्रास, हळूहळू वाटेल बरं. काय ग अशी का उभी आहेस? काही नाही मम्मी, पुस्तकं बांधायला घेते कायमचे. काढ किती पुस्तक भाऊ ही पुस्तकं पाहिजे होती जरा. काय तरी खुसपाट आहेस का तुझं? तुला गेल्या बारीने पैसे वाढवून दिलं होतं का नाही? अहो पाटेला चुळचुळून बाम संपला तरी बी तुमच्या पुस्तकाचं गट्ट नाही संपले. बत्तीचेच आहेत. मग कशाला काढायला लावली? अहो नाही नाही, थांबा की जरा. अरे जा जा नरसाळ्या जा, सांगायला लागला. असू दे साहेब, मी टाकू का खेपा तुमच्या? आणणार कशात न? अहो असं काय म्हणताय, राणी आहे की माझी. दिवसातनं 4-4, 5-5 खेपा टाकायला लागते ते. टाकतो. माग गोडाऊन आहे, तिथं नेऊन ही गट्ट सगळं टाकायला लागते. नुकसान झालं नाही पाहिजे. अजिबात होणार नाही. फक्त जाताना मला तेवढी पुस्तकं द्या. ओ हा थांबा. काय? पहिलं व्यवहाराचं ठरवून घ्या, पुन्हा माघारी ठेव नको. अहो तुम्ही म्हणाल तसं मी एका शब्दाने बोलणार नाही. फक्त जाताना मला पुस्तकं द्या तेवढी. हा चालतंय. हे बांध रे ती पुस्तकं. साहेब माझा नंबर घ्या. ही पुस्तकं कशासाठी? अहो माझी पोरगी UPSCचा अभ्यास करते, लय हुशार आहे. तिला कलेक्टर व्हायचंय. तिच्यासाठी लागणार आहेत पुस्तकं. आपली खुश होईल पुस्तकं बघून. तो कसला कागद भरून द्यायचाय? आता सरकारी काम म्हणल्यावर सगळं नीटच पाहिजे की अक्कू आजी. अगो फिट घालून घालून पैसे माझं संपलं, त्याचं काय? ए अप्पी दीदी काय चाललंय तुझं? म्हणजे हाय का, आता मला चॅट आल्यापासून अभ्यास केलायस का तू? अगं सकाळीच केला होता की, तू बोलवायला आलतीस तेव्हा. अप्पी दीदी तेवढ्यानं कसं होईल? प्रीती जाऊ दे, आजचा पेपर वाचला नाही. अशाने कशी होशील तू कलेक्टर? अगं ए बाई हळू बोल ना, मम्मी ऐकल ना. मी करते अभ्यास, जात. कधी तू घरातली कामं कशाला करत बसली? जा तिकडे शेतावर अभ्यास करीत जा. अगं लई कामं पडली चुकुले, मी हे सगळं आवडते मग जाते की. तू जा. मला माहितीये तुला मम्मी काहीतरी बोलल्या, मी जाऊन बोलू काय? नाही नाही नाही, तू जा ना बाई, मी करते म्हणलं ना. करायचा नाही केलं तर तू आणि मी आहे. अगं करते माझी आई, तू जा. आज जाते, सगळ्यांनी सांगत म्हातारी होईल मी. काय ग म्हातारे, बरं आहे का? काय पे कधी होणार ग कलेक्टर? आहा ग आजे, तू तुझ्या नातींचं बी लग्न लावून रिकामी झालीस आणि माझ्या पोरीला विचार असलं. माझ्या नाती काय हुशार आहेत वय हिच्याकड? काही नाही, हिचं बी लगीन लावून द्यायचंय. कुणी असेल तर बघ तेवढं. एक तर माझ्या डोळ्याने दिसना आणि कुठं बघू तिला पोरगा? पण बघायला तर पाहिजेलच ना पोरगा आजे. हो कदम कदम. तुम्ही कशाला करताय? गडी नाही तुम्ही कशाला करताय म्हणजे? शेतकऱ्यांना स्वतः राबल्याशिवाय भागत नाही. गाडी आहेत की, पण ती मदतीला त्याला खत आणायला पाठवलं. त्याला जेवून घेऊ. जेवायचं होय? एवढ्या जरा 2 सरी केल्या असता मग जेवलो. तुला भूक लागली का? भूक नाही लागली त्या इकडे. करतोस? कर.
बघू लई वर्ष झाली तुला काम करून. कदम हा. आपलं सुजन पिऊ वहिनीचं नक्की विषय काय हो? अरे आता सुजय आपला कायम बाहेर आणि ही एवढी शिकलेली, तर तिचं म्हणणं की मला नोकरी करू द्या. बरोबर आहे. मग काय सरकारला चालतंय वय असा खवायला म्हणला. या घरातल्या बाईनं अजून बाहेर पडून पैक कमवायची वेळ आलेली नाही. जे विचारांचं काय होणार आहे काय माहित. कदम तुम्हाला पटतंय का हो सरकारचं? अरे मला पटू नाही तर नाही पटू, त्याचा काय उपयोग आहे का? ती बी आहेच म्हणा. पर तू या अचानक काय विचारतोस? नाही मधीच नाही, मी मागच्या टायमाला बी आलतो ना, सेम राडा झाला होता. ती पिऊ वहिनी आली, आरूला भेटून दिलं नाही, सगळा धिंगाणा झाला. म्हणून म्हणलं विचारावं तुम्हाला की नक्की विषय काय. काय अर्चा, तुझ्या आत्याचं लई मनावर घेतलंय बघ सरकार, आणि चूक दोघाची बी आहे, पण त्याचे परिणाम अख्खं घर भोगते की नाही. ती दिवस जुन्या गोष्टी उघडत बसायच्या मला तर काय कळत नाही. आता तर बोर्ड लावलाय, शिकून सान्या झालेल्या पोरींनी घरात यायचं नाही. आता माझी ट्यूब पेटली. तुम्हाला काय झालं? काय झालं म्हणजे तुला असं विचारायचंय ना की मला शिकलेली पोरगी सून म्हणून चालेल का? अहो कदम तसं काय नाही. अहो कशात काय नाही, तुम्ही कुठल्या कुठे घेऊन चालला याचे. अरे किती झालं तरी बाप आहे तुझा मी. अहो कदम तसं काय नाही, तुम्हाला ऐकायचंय का नाही? जाऊ दे, चालू तुमचं. बरोबर बरोबर बोल. आरूसाठी जीव जळतोय, बिचाराला आईचं प्रेम भेटत नाही. हे बी खरं आहे म्हणा. राय ती आईच शेवटी, तिची सर कोणाला येणार आहे का? खरं ए ए लागला का डोळ्यात पाणी काढायला लागेल? चल 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 जेवून घेऊया. बघितला का ग, तुझं नाव काढलं की पोरगा लगेच डोळ्यात पाणी काढते. बाकी काय पण म्हणत सुष्मी, तुझ्या हाताला चवच आहे. जेवण भारी झालं होतं आज. मी नव आप्पीने केला आज समज. होय आप्पी, तू केलता सोय स्वयंपाक? अगं पोट भरलं पण मनच भर ना बघ. रोज मन लावून अभ्यास करती, आज स्वयंपाक केलाय ना व. मम्मी खीर दे की खीर. पण मला एक कळ ना, आज खीर का केली ती? होय ग, दीपायला लागले ना व म्हणून केली. असं वे म्हणून लाड चाललाय वे त्याचा. इथं आम्ही दिवसभर राहणे, मी उन्हातानात हिंडतो, आमच्याकडे कोण बघत नाही. हा, आणि ह्याला वाईच बोललं की लगेच त्याला खीर होय. हा बरोबर बरोबर हा. अहो बापू मी इथं खीर पितो या, पण जखम इथं भरायला लागल्या. ती सिस्टीम आहे, सांगतो तुम्हाला नंतर. दिदे ओ दिदे कुठं बघत्या? ऐक की, तू ऐक नाही फूडवर रील कर. मम्मी आपल्या आपली तिथे हिट जाईल, हिट. काय का झालं जेवण? अगं ती खीर बी नाही खाल्लीस, ती तर खा की. नाही मम्मी झालं, मी भांडी घेते आवरायला. बटाटा बटाटा. कशाला रात्रीचा एवढा हॉर्न वाजवताय? राणी काय म्हणते बघ की. पुस्तक तू म्हणली ती सगळी पुस्तकं मिळाली. काय ग अशी का उभी आहेस? काही नाही मम्मी, पुस्तक बांधायला घेते कायमचे. आता रात्रभर अभ्यास करा. बापू मी नाही होणार कलेक्टर. अप्प्या